नमस्कार. मी डॉक्टर विशाल पवार, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि लेझर सर्जन फ्रॉम नाशिक. आज आपण एका कॉमन सर्जिकल प्रॉब्लेमबद्दल डिटेल माहिती घेऊयात. आणि हा कॉमन सर्जिकल प्रॉब्लेम आहे गॉल स्टोन्स. सगळ्यांना माहितीच असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना, बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल गॉल स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन्स. तर गॉल स्टोन म्हणजे काय? तर गॉल ब्लॅडरमध्ये तयार होणारे स्टोन्स याला गॉल स्टोन असे म्हणतात. आता गॉल ब्लॅडर म्हणजे काय? तर गॉल ब्लॅडर शरीराच्या लंगच्या खाली पोटाच्या भागात लिव्हर असते उजव्या बाजूला, आणि लिव्हरच्या बाजूलाच जवळ त्या ठिकाणी पिशवीसारखी एक गॉल ब्लॅडर हा अवयव असतो. पित्त हे लिव्हरमध्ये बनत असतं आणि बनलेलं पित्त गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर केलं जातं. याच्यासाठी गॉल ब्लॅडरचा उपयोग होत असतो. आता गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर केलेले पित्त काही कारणांमुळे वापरले गेले नाही किंवा इन्फेक्ट झाले तर त्याच्यामध्ये राळ बनते, राळीचे खडे बनतात. खडे सुरुवातीला छोटे छोटे असतात, नंतर ते मोठे होऊ शकतात. खडा एकही असू शकतो किंवा मल्टिपल, म्हणजे एकापेक्षा जास्त पण खडे असू शकतात. आता कॉजेस म्हणजे गॉलस्टोन हे का बनतात? खूप सगळ्यांना प्रश्न असतो, गॉलस्टोन का बनतात? असं एक्झॅक्ट ह्या कारणामुळे गॉलस्टोन बनले असं आपण सांगू शकत नाही किंवा सायन्स सांगू शकत नाही. परंतु काही गोष्टी आहेत, काही फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये गॉलस्टोन बनण्याचं प्रमाण हे जास्त होऊ शकतं. यामध्ये फिमेल्समध्ये गॉलस्टोनचं प्रमाण जास्त असतं. गॉलस्टोनचं प्रमाण युजली 40 इयर्समध्ये जास्त असतं. गॉलस्टोनमध्ये एक फॅमिली हिस्ट्री पण असते. वडिलोपार्जित हिस्ट्री, म्हणजे वडिलांना होत्या, आईला होतं, त्या फॅमिली हिस्ट्रीमुळे पण गॉलस्टोन होऊ शकतं. किंवा काही डायटरी हॅबिट्स असतात. डायटरी हॅबिट्समध्ये ज्या लोकांचं हाय फॅटी डाएट जास्त असतं, ज्याचं हाय फॅटी फूड जास्त इनटेक असतो, त्यामध्ये ॲनिमल फॅट येऊ शकतात किंवा व्हेजिटेबल फॅट्स येऊ शकतात. ॲनिमल फॅटमध्ये दूध, अंडी, मीठ, फिश ह्या गोष्टी येऊ शकतात. आणि व्हेजिटेबल फॅटमध्ये नट्स, डिफरंट ऑइल्स ह्या गोष्टी येऊ शकतात. याचबरोबर काही डाएट असतात ज्याच्यात कोलेस्ट्रॉल हाय असतं, ज्यामध्ये फ्राईड फूड्स असतात, जंक फूड्स असतात, समोसे, कचोरी, वडापाव यांचा इंटेक जर काही लोकांमध्ये जास्त असेल तर त्या लोकांमध्ये पण गॉलस्टोन जास्त होण्याची शक्यता जास्त असते. यानंतर गॉलस्टोन तयार झाले तर याचे सिम्पटम कसे येतील? हा गॉलस्टोनचा त्रास आहे हे ओळखायचं कसं? साधारणतः शरीराच्या पोटाच्या वरच्या उजव्या भागात, म्हणजे बरगडींच्या जस्ट खाली, हा सडन ॲगोनायझिंग सिव्हिअर पेन होत असतो. याचबरोबर कधी कधी उलटी, मळमळ याची पण कंप्लेंट असते. ॲडव्हान्स केसेसमध्ये ताप येणे ह्या गोष्टी पण असू शकतात. काही लोकांमध्ये जॉन्डिस होऊ शकतो, कावीळ होऊ शकतो. हे पण सिम्पटम्स लक्षात येतात. यानंतर काही लोकांमध्ये बॅकएक म्हणजे पाठीला दुखणे किंवा खांदा दुखणे ह्या गोष्टी पण सिम्पटम्स म्हणून प्रकर्षाने जाणवतात. यानंतर गॉलस्टोन डायग्नोज कसा करायचा? तर अल्ट्रासोनोग्राफी, USG ॲब्डॉमेन म्हणजे पोटाची सोनोग्राफी हे गोल्ड स्टँडर्ड आहे गॉलस्टोन डायग्नोज करण्यासाठी. या अल्ट्रासोनोग्राफीमध्ये खरंच गॉलस्टोन आहेत का, ते एक आहे का मल्टिपल आहे, त्यांची साईज काय आहे, ते गॉल ब्लॅडरच्या कोणत्या भागात आहे, फंडस, नेक या असे डिफरंट गॉल ब्लॅडरचे पार्ट्स असतात, त्या भागामध्ये आहे का, कोणत्या भागामध्ये आहे, ते अडकलेले आहेत का, गॉल ब्लॅडर फुगलेले आहे का, गॉल ब्लॅडर कॉन्ट्रॅक्टेड आहे, म्हणजे आकुंचन पावलं आहे, या गोष्टींचा शहानिशा आपल्याला सोनोग्राफीमध्ये होऊ शकतो. यानंतर गॉलस्टोनचे डायग्नोसिस झाल्यानंतर ट्रीटमेंट काय आहे? ही गोष्ट तर खरी की गॉलस्टोन कोणत्याही मेडिसिनने विरघळत नाहीत. पण गॉलस्टोनमुळे पित्ताशयाच्या अवतीभोवती जे इन्फेक्शन होतं, जे इन्फ्लामेशन होतं,
जी सूज होत येते ती मात्र औषधांनी कमी होऊ शकते. यामध्ये अँटिबायोटिक, अनाल्जेसिक, अँटॅसिड यांचा रोल महत्वाचा असतो. परंतु ह्या औषधांमुळे गॉलस्टोन विरघळत नाहीत. तर गॉलस्टोनची फायनल ट्रीटमेंट, गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट ही लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणजे दुर्बिणीच्या साह्याने पित्ताशय काढून टाकणे ही गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट गॉलब्लॅडर स्टोनसाठी मानली जाते. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी मध्ये शरीराच्या पोटाच्या भागावर छोटे छोटे 3 ते 4 होल करून गरजेनुसार त्यामधून दुर्बीण पोटामध्ये टाकली जाते आणि त्यानुसार त्या दुर्बिणीच्या साह्याने गॉल ब्लॅडर हे स्टोन सहित पूर्णपणे काढून टाकण्यात येते. ही अतिशय कॉमन आणि रुटीन सर्जरी आहे. यामध्ये पण सुरुवातीच्या सिम्पटम्स मध्ये सर्जरी केली तर त्याची रिकव्हरी पण फास्ट होते. कॉम्प्लिकेशन्स मध्ये सर्जरी केली तर त्याची रिकव्हरी थोडी लेट होते. आता गॉल ब्लॅडरची सर्जरी कॉम्प्लिकेटेड होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. तर कॉम्प्लिकेशन्स ऑफ गॉलस्टोन काय आहेत? गॉलस्टोनचे कॉम्प्लिकेशन पहिले सूज येणे, आलेली सूजमध्ये गॉल ब्लॅडर फुगतं आणि ते गॉल ब्लॅडर फुटणे याला परफोरेटेड किंवा रप्चर गॉल ब्लॅडर असं म्हणतात आणि ते बाईल पूर्ण शरीरामध्ये पोटामध्ये पसरणे आणि त्याचं रूपांतर विषमध्ये होणे. नंतर काही काही गॉल ब्लॅडरला रक्त सप्लाय खंडित होऊन गँग्रीनस होतात, त्याला गँग्रीनस गॉल ब्लॅडर असे म्हणतात. आणि काही काही पेशंटमध्ये एखादा गॉलस्टोन सरकून खाली अन्ननलिकेला जी वाहिनी पाईल्स कॅरी करते त्यामध्ये अडकतात आणि त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असे म्हणतात. हे पण एक कॉम्प्लिकेशन गॉल ब्लॅडरचं किंवा गॉलस्टोनचं समजण्यात येते. साधारणतः सर्जरी नंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेशंट खायला प्यायला लागू शकतो. दुसऱ्या दिवशी पेशंट चालू फिरू शकतो आणि साधारणतः त्याच्या ग्रेड प्रमाणे वेदर इट इज सिंपल कोलेसिस्टेक्टॉमी और कॉम्प्लिकेटेड कोलेसिस्टेक्टॉमी पेशंटला दुसऱ्या ते 5व्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज दिला जातो. साधारणतः डिस्चार्ज नंतर पेशंट 3ऱ्या दिवशी ते 7व्या दिवशी त्याच्या जॉबला रिझ्यूम करू शकतो, पुन्हा जॉईन होऊ शकतो. आणि एक मात्र लक्षात ठेवा की लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी मध्ये केल्यानंतर पेशंटच्या शरीरावर शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि यापुढे तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ ऐकायला आवडेल, माहिती ऐकायला आवडेल, सर्जिकल व्हिडिओ, त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये रिप्लाय करा. आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करू. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.